नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज मी घेतला आहे लिंबू जास्त होता म्हणून त्यासाठी लिंबाचं लोणचं बनवा म्हणून घेतले. तर बघू कशी बनते लोणचं. यापूर्वी पण मी बनवले लोणचं, छान होतो. लिंबू स्वच्छ धुवून घेतलंय मी. जरा असं लागल्यासारखं झालंय, तर ते लागायनी काय होत नाही याला, तरी छान होतो लोणचं. जरा असं काढून टाकायचं आणि स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचं. मी धुवून घेतले, स्वच्छ पुसून घेऊया. स्वच्छ पुसून घेऊया. धुवून ठेवलं होतं मी, तरी पाणी नाही येतं, तरी पण स्वच्छ पुसून घेऊया. लोणचं लवकर नाही खराब होणार यासाठी स्वच्छ पुसून घ्यायचं. स्वच्छ पुसून घेतलं, आता कट करून घेऊया आणि आतल्या बिया काढून घेऊया. बिया आतल्या काढून घ्यायचं, कडू नाही होणार जास्त त्यामुळे. बिया काढून घेऊन 4 भाग करून घ्यायचं. अर्धा लिंबू मध्ये 4 भाग. तर पहा मंडळी, या प्रकारे कट करून घेतले मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडी करू शकता. आता ह्यामध्ये तर मंडळी त्यामध्ये तिखट घालून घेऊया. मीठ जरा जास्तच घालून घ्यायचं, कारण आंबट होतो. ह्याच्यामध्ये आता गूळ टाकून घेऊया. काळं गूळ आहे, सेंद्रिय गूळ, हे पण जास्त टाकून घ्यायचं, सपक असतो हे. चांगलं असं मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स, शिट्टी लावून घ्यायची. तर पहा मंडळी, उकळी येत आहे. असं शिजवलं की वर्षभर टिकतो लोणचं. तर पहा, कमीत कमी अर्धा तास शिजवलं मी. आता तयार आहे. सकाळपर्यंत घट्ट होते. हे बघा, बऱ्यापैकी घट्ट झाले आता. तर मंडळी, कसा झाला लोणचा कमेंटमध्ये सांगा.